एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बीटमधील पत्रकारांचा सत्कार। पत्रकार दिनाचे औचित्य साधून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सोलापूर यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ सरीसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या हस्ते संघटनेच्या कार्यालयात जिल्हा परिषद बीटच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। पत्रकार संघाचे जिल्हा परिषद बीटचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, दैनिक पुढारीचे अमोल साळुंखे, एकमतचे मनोज कुमार भालेराव, संवाद तरुण भारतचे गौतम गायकवाड, दणका टाइम्सचे विश्वनाथ होनकवरे, सोलापूर आजतक न्यूज चॅनेलचे सुदर्शन तेलंग, महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे विश्वनाथ बिराजदार, लोकमतचे आप्पा पाटील, जनसत्ताचे संदीप येरवडे, सोलापूर DNचे इम्रान सगरी, देवांग संदेशचे विजय झुंजा आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संघटनेचे कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती, सरचिटणीस संजय कांबळे, संघटन सचिव नागनाथ धोत्रे, नरसिंह गायकवाड, मकरंद बनसोडे, ज्ञानेश्वर होटकर, शिवाजी होलसुरे आदीसह संघटना पदाधिकारी उपस्थित होते। कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे कम आधारस्तंभ आमचे ज्येष्ठ बंधू माननीय आदरणीय अरुण भाऊ सरीसागर, आमचे सहकारी जिल्हा मित्र राज्य उपाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव, श्रावस्ती सर, कांबळे सर, गायकवाड सर व सर्व कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांचं जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। पत्रकार दिनाच्या औचित्य साधून पत्रकार संघामध्ये कार्यरत असणाऱ्या बीट पत्रकारांचा यथोचित सन्मान आपण दरवर्षी करता आणि आपल्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विविध न्याय मिळवून देण्यासाठी कर्मचारी संघटनेसोबत आमची पत्रकारितेची लेखणी सदैव साथ देत असते। असेल महामानवांच्या जयंती असेल याचं यथोचित प्रसिद्धी आम्ही आमच्या वर्तमानपत्रातून सातत्याने मांडत असतो। कास्ट्राईब कर्मचारी संघटना ही सदैव मागासवर्गीय कर्मचारी संघटनासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी क्षेत्रात, महानगरपालिका क्षेत्रात, RTO क्षेत्रात याचा विस्तार वाढलेला आहे। अनेक सामाजिक उपक्रम कास्ट्राईब करून घेण्यात येत आहेत। आज जो आमचा हा सन्मान केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार बांधव आभार व्यक्त करतो।